नमस्कार, परत एकदा तुमचं स्वागत आपल्या चॅनलवर. मित्रांनो, जी काही निवडणुका आता महानगरपालिकेच्या येऊ घातल्या त्या निवडणुकांचा जर आपण हिशोब केला तर या जे काही निवडणूक आहेत आणि या निवडणुकांच्या आधी मतदारांना प्रभावित करण्यासाठी राजकीय पक्षांकडनं विविध प्रलोभने दिली जातात. गेल्या 2 वर्षात देशातील 8 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकांपूर्वी सत्ताधारी पक्षांनी विविध कल्याणकारी योजना तब्बल 67,928 कोटी रुपये खर्च केल्याची बाब आता उघड झाली आहे आणि या यादीमध्ये महाराष्ट्र आणि बिहार आघाडीवर आहे असं चित्र आता आपल्याला दिसतंय. विशेष बाब म्हणजे या दोन्ही राज्यांमध्ये भाजपची राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार आहे. सत्ताविरोधात लाटेचा सन्मान करण्यासाठी त्यांनी या धोरणाचा वापर केल्याचा समोर आला आहे. द इंडियन एक्सप्रेसने नुकत्याच एका विश्लेषणातनं हा प्रकार जारी केला. नेमकं एक घडतं कसा जनतेचा पैसा लुटला जातो, जनतेला कसं मूर्ख बनवण्यात येतं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. नमस्कार, मी सचिन परत तुमचं स्वागत करतो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. बघा, गेल्या 2 वर्षात झालेल्या विविध राज्यांमध्ये सत्ताधारी पक्षांकडनं कल्याणकारी योजनांमध्ये राजकीय हत्यार म्हणून वापर केला आहे. तो म्हणजे 2024 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रात मोठा फटका बसला होता. त्यानंतर काही महिलांनी त्यांची चिंता व्यक्त केली आणि नंतरच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून 23,200 कोटी रुपये खर्च केले. हा खर्च प्रामुख्याने माझी लाडकी बहीण योजनेवर झालेला आहे आणि मोफत वीज यासारख्या योजनांवर करण्यात आलेला आहे. सत्तेवर परतल्यानंतर मात्र लाडकी बहीण योजनेची पूर्तता करण्यासाठी महायुती सरकारला मोठ्या आर्थिक अडचणींना सामना करावा लागला. मग या विभागाचे पैसे काढा, त्या विभागाचे पैसे काढा, कधी लाडक्या बहिणींना डच्चू द्या, कधी महिलांना अपात्र करा, कधी KYC सुरू करा, असे वेगवेगळे त्यांच्याकडनं धंदे सुरू झाले. कल्याणकारी योजना राबवण्याच्या बाबतीत 8 राज्यांमध्ये बिहारचा दुसरा क्रमांक लागतो. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली भाजप-प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने निवडणुकीच्या तोंडावर विविध योजनांसाठी तब्बल 19,233 कोटी रुपये खर्च केले. आता हा खर्च राज्यातील कर महसुलाच्या तुलनेत तब्बल 32.48% म्हणजेच 1/3 एवढा आहे. त्यामुळे बिहारच्या समावेश सर्वाधिक आर्थिक उधळपट्टी करणाऱ्या राज्यांमध्ये झालेला आहे. बिहार आणि महाराष्ट्र कल्याणकारी योजनांची खैरात झालेली असली तरी राज्यांनी मात्र निवडणुकीपूर्वी खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचे दिसून यायला पाहिजे तसं काही दिसत नाही आहे. आणि आता ज्या काही महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत त्याच्यात देखील यांनी आधी सांगितले की आम्ही KYC करू लाडक्या बहिणींची आणि आता ती परत स्टॉप केली. गेल्या वर्षी महाराष्ट्रासह हरियाणामध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी तेथील भाजपा सरकारने निवडणुकीपूर्वी कल्याणकारी योजनांवरील आपला खर्च मर्यादित ठेवला. हा खर्च राज्यातील कर महसुलाच्या तुलनेत केवळ 0.41% इतकाच होता. तरीही भाजपाने निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून सलग 3ऱ्यांदा हरियाणामध्ये सत्ता स्थापन केली. 2023च्या अखेरीस झालेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने काँग्रेसचा दारुण पराभव केला होता. या निवडणुकीपूर्वी तत्कालीन सरकारने विविध कल्याणकारी योजनांसाठी कर महसुलाच्या तुलनेत जवळपास 0.66% इतका खर्च केला होता. आता हा खर्च त्यांनी व्यवस्थितरित्या हाताळला, पण तरीही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र झेप घेताना दिसत आहे उलट्या दिशेने. 2024मध्ये झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली झारखंड सरकारने राज्यातील कर महसुलाच्या तुलनेत 15.95% रक्कम कल्याणकारी योजनांवर खर्च केली. त्यामध्ये प्रामुख्याने महिलांसाठी योजना आणि वीज बिल माफीचा समावेश होता. या योजनांचा परिणाम म्हणून झारखंड मुक्ती मोर्चाला राज्यात पुन्हा सत्ता मिळाली. मध्य प्रदेशात 18 वर्षाच्या सत्ता झाल्यानंतर लाटेनंतरही भाजपाने 2023मध्ये पुन्हा सत्ता स्थापन केली, ते म्हणजे या अशा योजनांच्या माध्यमातून. आणि आपल्या कर महसुलाच्या माध्यमातून जवळपास 10.27% रक्कम त्यांनी या कल्याणकारी योजनांवर उडवली. तुमच्या बापाचा पैसा आहे का जर तुम्ही एवढा खर्च करताय? निवडणुकीपूर्वी कल्याणकारी योजनांचा हा फॉर्म्युला काही राज्यांमध्ये मात्र यशस्वी झाला नसल्याचे दिसून आले. BJPचा 2023च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारने मोफत वीज आणि स्मार्टफोन वाटपासह अनेक कल्याणकारी योजनांवर 6,248 कोटी रुपये खर्च केले. तरीही त्यांना या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. ओडिशातही विविध कल्याणकारी योजना राबवल्यानंतरही तत्कालीन मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना सत्ता स्थापन करता आली नाही. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन सरकारांनी राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा काहीच फायदा तिथे झालेला दिसला नाही.
या उलट जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये यांचा फायदा नक्कीच झालेला आहे. यांना त्या महिलांनी निवडून दिलं. महिलांसाठीच्या या कल्याणकारी योजनांमध्ये सर्वाधिक खर्च करणाऱ्या राज्यांमध्ये आपला महाराष्ट्र अग्रेसर आहे. अव्वल स्थानी 13,700 कोटी रुपये अव्वल स्थानी असल्यामुळे खर्च केले. त्यानंतर बिहार मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेच्या अंतर्गत 12,100 कोटी रुपये व मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजनेच्या अंतर्गत 8,091 कोटी रुपये एवढे खर्च यांनी केले. म्हणजे 1, 2, 3. पण आपला महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसने 1 नंबर आणला. कशा बाबतीत? खर्च करण्याबाबतीत. भले त्या शेतकऱ्यांना पैसे मिळो किंवा अपूर्ण लाडक्या बहिणींना पैसे मिळो, पण खर्च केला. आता हा खर्च कुठं झाला, त्यांच्या खिशात झाला की कुठं गेला ते त्यांनाच माहिती. गेल्या 2 वर्षामध्ये 8 राज्यांनी निवडणुकीपूर्वी तब्बल 67,928 कोटी रुपयांची खैरात वाटपल्याचं समजलं. आणि याच्यामध्ये लाचखोरी राजकीय पक्षांच्या या धोरणांमुळे पारंपरिक प्रचार पद्धतीची जागा आता थेट आर्थिक लाभाने घेतली आहे. या योजना सत्ताधारी पक्षांच्या प्रमुख राजकीय हत्यार होतं. विकास कामे मागे पडत असताना त्याशिवाय राज्यांमध्ये भ्रष्टाचार फोफावत असल्याचं आपल्याला दिसत आहे. आणि याचीच चिंता आज आपल्या सगळ्यांना सतावत आहे. सुरुवातीला या योजना काँग्रेस आणि इतर पक्षांच्या सरकारांनी राबवण्यास सुरुवात केली होती, पण काही प्रमाणामध्ये केली होती. एवढं काही मोठ्या प्रमाणामध्ये नाही होती. म्हणजे जसं की घरांसाठी पैसे देत होते किंवा विहीर बांधण्यासाठी काही पैसे देत होते, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक महिन्याला जसं की नरेंद्र मोदीने किसानांसाठी आणि महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना असे जे काही यांनी राबवले तर ठीक आहे. जे पैसे देत आहेत ते शेतकऱ्यांना चांगली गोष्ट आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जर विचार केला तर आज महागाई एवढी वाढवून ठेवली. युरिया 200 रुपयाचा 500 रुपयावर नेऊन ठेवला. फवारणी होती, जे काही औषध होतं 200 रुपयाचं, ते आज आपल्याला 500-600 रुपयाला मिळते. GST वाढवून ठेवला आहे आणि या सगळ्या करांमधनं सर्वसामान्य जनता लुटली जाते. ते आपल्याला दिसत नाही. फक्त आपल्याला दिसतं ते म्हणजे यांनी वाटलेली खैरात. या खैरातीवर आपण किती दिवस जगणार हे काही सांगता येणार नाही. मग याच्यासाठी आपल्याला करावं लागणार ते म्हणजे प्रचार प्रसार आणि स्वतःमध्ये आत्मपरीक्षण, की आपण मतदान करताना कोणाला निवडून द्यायचं, कोणाला मतदान करायचं, कोणाचा पाठिंबा कोणाला आहे, किंवा एखाद्याला जरी आपण निवडून दिलं तरी ते 50 खोके घेणारे हरामखोर पक्ष फोडून दुसऱ्या पक्षात जातात. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी पक्ष देखील फोडला. आज या कुणावरही जे काही राजकीय नेते आहेत यांच्यावर विश्वास ठेवायची आज हिंमतच होत नाही आहे सर्वसामान्य जनतेला. पण यांच्या जे काही प्रलोभन आहेत, त्या मुद्दा हाच आहे की हा जो काही एवढा पैसा खर्च करताय हा पैसा सर्वसामान्य जनतेचा आहे आणि वरतून नाव मोठं स्वतःचं करून घेत आहे की आम्ही एवढा पैसा दिला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या विषयावर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा.